नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रिया जेव्हा घरी येणार आहे आणि सगळ्यांच्या समोर आरडाओरडा करून सांगणार आहे की माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ आहे, मी सुभेदारांच्या वारसाची आई होणार आहे, तेव्हा मात्र सायली तिच्या अंगावर धावून जाणार आहे आणि हा प्रियाचा डाव सायली आणि अर्जुन या दोघांच्या मध्ये गैरसमज पसरवण्यासाठी केलेला असतो। पण सायलीने प्रियाचं थोबाड फोडलेलं आहे आणि अर्जुनवरती विश्वास ठेवलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही मंदिरात गेलेले असतात, कारण सायली मंदिरात जाऊन बसलेली आहे, त्यामुळे त्या काळजीने अर्जुन तिच्या पाठोपाठ गेलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर सायली आणि अर्जुन बोलत असतात। सायलीच्या बोलण्यातून अर्जुनला कळतं की सायली ही तन्वी आहे। तेव्हा मात्र अर्जुन तिला विचारू लागतो की काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा सायली सांगू लागते की हो, खरंच सांगते मी तुम्हाला, कारण मला या पद्धतीने या सगळ्या गोष्टी जाणवत आहेत। तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काय बोलतेस तू हे? अर्जुनला सायली सांगू लागते की हो, आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटायचं की मला आईने सांगितलंय, पण नाही, आपण मंदिरात गेलेलो होतो, तिथं दिसलेल्या सगळ्या गोष्टी हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं, मला नव्हतं कोणी सांगितलेलं। मला तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी जाणवलेल्या आहेत आणि मग मी त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। हे जेव्हा सायली सांगत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे तूच खरी तन्वी आहे। चल चल, आत्ताच्या आत्ता आपण जाऊया, सगळ्यांना किती आनंद होईल तुला माहितीये का? म्हणजे इतके दिवस आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो, ज्या तन्वीची वाट बघत होतो, ती तन्वी म्हणजे तू आहेस। आत्ता मला कळतंय, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, पण नाही, हे सगळं तुला जाणवत होतं, तुला दिसत होतं, म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत, असं अर्जुन बोलत असतो। आता त्याला आठवतं, त्याने सायलीला जवळ घेतलेलं असतं। लहानपणी अर्जुन आणि सायली कशा पद्धतीने एकत्र आलेले होते, त्याच पद्धतीने आत्ता सुद्धा अर्जुनने सायलीला मिठीत घेतलेलं असतं। तेवढ्यातच फोन वाजतो, कुसुमताईचा फोन आलेला असतो। कुसुमताईला अर्जुन सांगतो की हो हो आहे, सायली मंदिरात आहे, मी घेऊनच चाललोय तिला घरी। त्यानंतर अर्जुन म्हणतो की प्रतिमा आत्या, मम्मा सगळेजण खूप काळजी करतात, मी त्यांना फोन करून कळवतो। मग आता दोघंही निघालेले असतात आणि त्याचवेळी तो प्रतिमाला फोन करतो की सायली मंदिरात आहे, मी तिला घेऊन येतोय। पण त्याचवेळी अर्जुन आणि सायलीच्या गाडीच्या जवळ राकेश असतो। राकेश हा सुडाच्या भावनेने आलेला आहे, त्याच्या डोक्यात फक्त आगच आहे, कारण त्याचा डॅडा म्हणजेच नागराज हा तिथे अडकलेला आहे। नागराज हा जेलमध्ये गेलाय, या सगळ्यांनी माझ्या डॅडाला जेलमध्ये टाकले, हा एकच समज घेऊन तो आलेला आहे, त्याच्या मनात हा गैरसमज झालेला आहे। तर त्याचा आजचा डाव फेल होतो, त्याला गाडीचे ब्रेक फेल करायचे असतात, टायर पंक्चर करायचं असतं, पण ते सगळं काही तो करू शकत नाही। त्यामुळं घडतं असं की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र इकडे सचिनचं वेगळं सुरू आहे। त्याला प्रिया जेलमधून फोन करत असते आणि त्याला म्हणत असते की तू लवकरात लवकर सांग, हे सगळं जे काय आहे ना ते समोर आलं पाहिजे, तू जाऊन सांग तिथे। तेव्हा तो म्हणत असतो एवढं सोपं आहे का? आणि मी सांगितलं आणि त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, एवढं सहजासहजी होईल असं तुला वाटतं? असं तो तिला बोलत असतो। इकडे मात्र आता सायली जाम खुश झालेली असते। सायली प्रतिमाला त्याचबरोबर कल्पनाला मिठी मारते। सायलीला कळलेलं आहे की ती त्यांची मुलगी आहे, त्यामुळं तर सायलीच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं। सायली खुश असते, अर्जुन सगळेजण पाहत असतात। आजची सायली ही त्यांना वेगळी वाटत असते, नेहमीची सायली जशी आहे तशी सायली त्यांना वाटत नाहीये, म्हणून त्यांच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सगळेजण आता आहेत। सायलीला सगळे म्हणत असतात काय झालं, आराम करतो, आणि सायली खुश असते। सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळ्यांचं टेन्शन पळून गेलेलं असतं। प्रतिमा त्या म्हणते की मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते, असं म्हणत आता ती किचनकडे जायला लागते। सगळेजण आता रिलॅक्स झालेले आहेत। अर्जुन आणि सायली घरी आलेत, अर्जुन सायलीला घेऊन आलेला असतो। इकडे महिपतकडे मात्र वेगळ्याच गोष्टी चालू झालेल्या असतात। एक तरुणी आलेली असते, महिपत बाबामुळं तिचं खूप छान झालेलं आहे, म्हणून तिने महिपत बाबाच्या नावावरती 10 एकर जमीन करून तिथे आश्रम बांधायचा विचार केलेला असतो। आणि मग त्या गोष्टीसाठी महिपतसुद्धा सुरुवातीला नाही म्हणत असतो, पण नंतर तो परवानगी देतो। इकडे सायली अर्जुन आता घरी आलेले आहेत। अर्जुन म्हणत असतो की आपल्याला पुरावा द्यायचा आहे ना, हां आता मला लक्षात आलंय, आपण DNA टेस्ट करूया।
तेव्हा सायली म्हणते की हो चालेल. अर्जुन म्हणतो की तुला माहिती आहे का, प्रियाने मागच्या वेळेस सॅम्पल गोळा केलं होतं ना, त्याच्यामध्ये एक सॅम्पल होतं, ते सॅम्पल माझ्याकडे आहे. आणि जर सेम व्यक्तीचं सॅम्पल जर आपण DNA टेस्टसाठी दिलं तर त्याचे DNA 100% मॅच होतात, हे मला कळलेलं आहे. त्यामुळे आपण ते करूया. तेव्हा सायली म्हणते की चालेल. आणि त्यानंतर तुझी आणि प्रतिमातेची पण DNA टेस्ट करूया, म्हणजे आपल्याकडे सगळे पुरावे राहतील. इकडे एक प्रतिमा, त्याचबरोबर कल्पना, सुमन सगळेजण आता काळजी घेत असतात सायलीची. प्रतिमा म्हणते की मी ज्यूस देऊन येते आणि ती ज्यूस देण्यासाठी जाते. इकडे अर्जुन सायली बोलत असतात. प्रतिमाला धक्का बसतो आणि मग अर्जुन सायलीला सांगत असतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तन्वी आली होती ना, तेव्हा सिनियरने तिच्या पायावरचं तुळशीपत्र चेक केलं होतं. सायली म्हणते पण अहो, तुळशीपत्राची खून तर माझ्या पायावर होती, प्रियाच्या पायावरती कधीच नव्हती. आता मात्र सायलीच्या पायावर पाहिलं जातं तर मागे तव्यामध्ये सायलीचा पाय पडला होता, तेव्हा सायलीच्या पायावरची जी जन्मखून जळालेली होती. आता अर्जुनच्या आणि सायलीच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. इकडे आता सगळेजण सुभेदारांच्या घरी आहेत. सायलीसुद्धा तिथं आलेली असते. सगळेजण तिचं कौतुक करत असतात. पूर्णाजी इकडे सायलीला छान असा तिथे चेन गळ्यात घालत असते आणि म्हणत असते माझ्या तन्वीला सुद्धा अशीच आवड होती, ज्या पद्धतीने तू घालून घेतेस ना गळ्यात, तसंच दागिन्यांची तिला आवड होती. इकडे अर्जुन, त्याचबरोबर सगळेजण आहेत. तेवढ्यात सुमन काकी येते आणि म्हणते तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज. आणि सरप्राईज म्हणून ती ओरडत एका व्यक्तीला घेऊन येते आणि म्हणते की आपला राकेश आलाय आणि सगळ्यांना सांगू लागते. राकेश थोडासा पहिल्यापेक्षा वेगळा दिसत असतो, पण राकेश मात्र इथे सगळ्यांना ओळखत असतो. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आता विचार करत आहे. सायली म्हणते की मला जाऊन प्रियाला भेटलं पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. असं म्हणत सायली आता प्रियाला भेटायला घराच्या बाहेर पडत असते. तोपर्यंत दारातून आवाज येतो की कोण आहे, काय चाललंय हे सगळं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला शोध घ्यावाच लागणार आहे. प्रिया एवढं सहजासहजी मला सांगणार नाही आहे, हे सुद्धा मला माहिती आहे. आता प्रिया तेवढ्यात घरी आलेली असते. सायली, त्याचबरोबर कल्पना, अश्विन सगळेजण तिथं असतात आणि प्रिया म्हणत असते की मी प्रेग्नंट आहे, माझ्या पोटामध्ये अश्विनचं बाळ वाढतंय, मी प्रेग्नंट आहे, असं सगळं तिने सांगत असते. तेव्हा सायली म्हणते तू खोटारडे, तुझ्यावर का विश्वास ठेवायचा आम्ही. त्यावरती प्रिया म्हणते विचार तुझ्या नवऱ्याला, अर्जुन सुभेदारला, त्याला माहिती होतं की नव्हतं, मी स्वतः त्याला सांगितलेलं होतं. म्हणजे इथं प्रिया आता वेगळी चाल खेळत असते. तेवढ्यात अश्विन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा आणि माझा संबंध संपलेला आहे, या घराशी तुझं कोणतंही नातं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता जर माझ्या घरातल्यांवर आरोप करत असशील तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत सायली आता प्रियाचा थोबाड फोडते. सगळेजण पाहत राहतात, पण प्रिया म्हणत असते तू कितीही कांगावा कर आणि काही कर, जे सत्य आहे ते बदलणार नाही, असं इकडे प्रिया म्हणत असते. पण इकडे आता कल्पना, त्याचबरोबर घरातली सगळेजण यांना धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.